नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे नेहमी आपण आलू बोंडा वगैरेची रेसिपी बघतो, पण आज आपण एग बोंडाची रेसिपी बघणार आहोत. अगदी नवीन आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले अंडे बॉईल करून घ्यायचे. बॉईल करताना आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याने छान असे त्याचे साल वगैरे निघून येतात. थंड झाल्यावर साल काढून घ्यायची आहे. आता बेसन पीठ आपण इथे भिजवून घेऊया. त्यासाठी आपल्याला आहे ना, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, तिखट आणि कांदा मी इथे थोडासा चॉप करून घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि एक युनिक म्हणजे आपण इथे आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. रेग्युलर जसं आपलं भज्यांचं पीठ असतं ना, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला चेंजेस हे करायचे आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. यांनी अगदी जसं आपण कंटकी खातो ना चिकनची वगैरे, तर तसा फ्लेवर येतो. नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल मुलांना पण. अगदी वेगळीच अशी चव लागते. तर हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून आणि पीठ भिजवून घ्यायचे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही भिजवायचं आहे, योग्य कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. तर हे नेहमी स्नॅक्स म्हणून आपण जर काही कंटकी किंवा वेगवेगळ्या रेसिपीज जर खात असेल ना, कोणी पाहुणे येणार असेल तर आपण हे स्नॅक्स म्हणून ट्राय करू शकतात. अगदी झटपट होणारी आहे. फक्त अंडं जर आपले बॉईल झाले की आपण लगेच 5 ते 7 मिनटामध्ये ही रेसिपी तयार करू शकतात. आता मी थोडासा सोडा घातला आणि पीठ आहे ना, आता आपण साईडला ठेवून देऊया. आता अंड्याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे. इथे आपण आता पूर्ण अंड्याचा पण एक पकोडा बनवू शकतात, पण मी इथे त्याचे कट मारले. यांनी काय होईल, आपले अंड्याची जे भजे आहेत आणि जे बोंडा आहे एक बोंडा, त्याचं आपल्याला साईज पण वाढवतील आणि क्वांटिटी पण वाढेल आणि चव पण खूप छान लागते. थोडंसं आपल्याला आपण याच्यामध्ये इनोव्हेशन करणार आहे. ते म्हणजे मी इथे ना थोडीशी येल्लो बल्कवर आहे ना शेजवान चटणी घालून घेणार आहे. अगदी थोडंसं स्प्रिंकल करायचे. मीठ नाही घातलं तरी चालेल, पण मी अगदी कमी घातलेले आहे. आणि मिरेपूड असतं ना, तर मिरेपूड घालून घेतलेली आहे. आपल्याकडे जर काहीच नसेल ना, काही हरकत नाही आहे. आपण लगेच ॲज इट इज जसं आपण एग आहे ना आपला अंडा, तसाच आपण त्याच्यामध्ये डिप करून तळून घेऊ शकतात. फक्त मी हे थोडंसं त्याला वेगळं टच देते. म्हणजे ही चटणी घालून जर आपण तळलेत ना, तर आपल्याला त्याच्यासोबत चटणीची देखील आवश्यकता भासणार नाही. तर विदाऊट चटणी पण आपण हे एक बोंडा खाऊ शकतात. आणि थोडंसं मिरेपूड घालून घेतलं, याने अगदी चव खूप छान येते आपल्या पकोड्यांना. नक्की ट्राय करा. तर हे सर्व छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला तळून घ्यायचे. आता नेहमी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलं खूप हट्ट करतात बाहेर जाण्याचा. तर अशी हे हेल्दी रेसिपी आपण मुलांना जर बनवून दिलीत ना, खूप आवडीने खातील आणि ते हॉटेलवर जाण्याचं देखील हट्ट करणार नाही. आता मी थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर पण घालून घेतली. तर बघू शकतात, असं पण आपण जर खाल्लं तर खूप छान चव लागते बॉईल एगची. आता आपण सोडा घालून थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं मी. मग आता ते मिक्स करून घेऊया. बघू शकतात आपलं बेसन पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे. आता इथे आपण हाताने न घालता फोकने घालायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या हाताने ना ते येल्लो बल्क पडण्याची शक्यता असते. म्हणून असं फोकने ना वरून बेसन पिठाने कवर करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं. आता छान असं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे पकोडे जे आहे ते तळून घ्यायचे. आपण याला एक पकोडा देखील म्हणू शकतात. पण नक्की स्टार्टर्समध्ये, स्नॅक्समध्ये आपण ही रेसिपी जर दिलीत ना, खूप युनिक आहे आणि चव पण खूप छान लागलेली आहे आपली. कारण की आपण जे आलं लसूण पेस्ट, शेजवान चटणी वगैरे घालून जे तळलं ना, तर कंटकीसारखं त्याला फ्लेवर आलेला आहे. तर भजे आपले अशाच प्रकारे आपण तळून घेतलेले आहे. वरून आपण कोथिंबीर किंवा स्प्रिंग ऑनियन असेल तर ते आपण घालून सर्व करू शकतात.
चीज असेल तर चीज घेऊ शकतात. खूप छान आपली हे ब्रेड अंडा पकोडा अगदी रेडी झालेला आहे. मी इथे आपल्याला कट करून दाखवते. तर मधले आपण जे चटणी वगैरे घातलेली ना अगदी ॲज इट इज आहे, कारण की आपण फोकनी हे पकोडे घालून घेतलेले. तर अशी छान युनिक रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.